दोघांचाही आज सन्मान करण्यात आलेला आहे सर, काय तुमचं? नाही, अच्युत पालव हे आपल्या नव्या मुंबईचेच आहेत आणि त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आणि अशोक सराफ साहेब हे नाटककार, त्याच्यानंतर चित्रपटसृष्टीतील कलाकार, त्यांना सुद्धा पद्मश्री पुरस्कार मिळाला. तर त्या माध्यमातून आम्हाला अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या नव्या मुंबई शाखेच्या वतीने त्यांचा सन्मान ठेवायचाच होता. फक्त आम्हाला साहेबांची वेळ भेटत नव्हती, शिंदे साहेबांची, आणि शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की आपण एक चांगल्या दिवशी कुठल्या तरी एका दिवशी आपण त्यांचा सत्कार घेऊया, आणि त्या पद्धतीने आज साहेबांनी वेळ दिला आणि त्या माध्यमातून आज त्यांचा दोघांचा सन्मान माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते करण्यात आला. सर 7.5 वर्ष उलटून गेले तरी आजही ऐरोलीतला हा नाट्यगृह अजून पूर्ण नाहीये आणि लवकरात लवकर उद्घाटन व्हावं याची देखील आपण प्रतीक्षा करतो. म्हणून आज उपमुख्यमंत्री साहेबांना सांगितलं की त्यांनीच त्याची आठवण करून दिली की त्यांनीच त्याचं उद्घाटन केलेलं होतं, त्याचं भूमिपूजन केलेलं होतं, म्हणून साहेबांना आठवण करून दिली. आणि त्यात आयुक्त व्यासपीठावर होतेच, आयुक्त साहेबांचे साहेब बोलले आणि साहेब कलादालनाबद्दल पण साहेबांनी त्यांना सांगितलेलं, आणि कुठल्याही परिस्थितीत साहेब एकदा सांगितल्यानंतर मनावर घेतल्यानंतर होतील. आणि मला अपेक्षा आहे की 1 वर्षभरामध्ये थिएटर पूर्णपणे पूर्ण होऊन जाईल. सर, अच्युत पालव किंवा अशोक सराफ यांची रॉयल एंट्री झाली आणि शिंदे साहेबांनी कौतुक केलं, तुमचं काय सांगाल? नाही, खरं म्हणजे त्या माणसांचा सन्मान करायलाच पाहिजे. तर रॉयल एंट्री म्हणजे आपण कुठली का मेहरबानी नाही करत, खरं बोललं तर त्यांना इकडे बोलत असताना त्यांना रॉयल एंट्रीनेच आपण बोलवायला पाहिजे होतं, आणि त्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने त्याच कारणे आम्ही त्यांचं अच्युत पालवांचं त्यांचं आगमन केलं आणि त्यांना ज्या पद्धतीने न भूतो न भविष्य त्या पद्धतीने त्यांचा सन्मान केला. आणि नवी मुंबईकरांचा सन्मान त्यांनी स्वतःहून सांगितलं ते कधी विसरू शकणार नाही, स्वप्नात पण ते वाटून करतील. आणि शेवटी पाहुण्यांचा योग्य सन्मान करणं, त्यांना योग्य मान देणं हे आपलं क्रम प्राप्त होतं, आणि त्यामुळे मी त्या पद्धतीने त्यांचा सन्मान केलेला.